नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन ह्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वीच्या गणित भाग 1चा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे सेट्स, त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं संच। तर संच म्हणजे नेमकं काय हे आपल्याला काय करायचं ह्या धड्यामध्ये शिकायचंय। संच हा धडा 9वीच्या मुलांसाठी नवीन आहे, कारण ह्या धड्यातला कोणताही कन्सेप्ट तुम्हाला पाठीमागच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलेला नाही। त्यामुळे तुम्हाला काय होईल, सुरुवातीला हा समजायला थोडासा डिफिकल्ट जाईल, पण काय टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी तुमच्या सोबत आहे। जर तुम्हाला काय अडचण आली तर हा व्हिडिओ रिपीट बघा, आणि त्यातून जर तुम्हाला आणखी काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। तुमच्या प्रत्येक कमेंटला मी 100% रिप्लाय देणार। तर काय करा, हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला काय होईल समजेल, कारण आजपर्यंत असे कन्सेप्ट तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये कधी पाहिले नाहीत। तर आपण काय करूया, संचची व्याख्या बघूया। पण संचची व्याख्या बघण्या अगोदर काय करूया, आपण एक 3 उदाहरणं समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला संच म्हणजे नेमकं काय हे समजून जाईल। आता तुम्हाला इथं काय दिसतंय बघा, तुम्हाला इथं 3 आकृती दिसत्या। त्यातली पहिली आकृती आहे फुलांचा गुच्छ, दुसरी आकृती आहे किल्ल्यांचा चुडगा, आणि तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, वह्यांचा गट्ट आहे। तर ह्या आकृतीवरनं तुम्हाला मला काय समजावून सांगायचं आहे की ह्या 3 आकृत्यामधले ज्या प्रत्येक वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूमधले जे घटक आहेत ते तुम्ही घटक नेमके आणि अचूक सांगू शकता। म्हणजे काय, आता तुम्ही जर फुलाचा गुच्छ घेतला तर त्या फुलाच्या गुच्छामध्ये किती फुलं आहेत आणि कोणती फुलं आहेत हे तुम्ही नेमकं आणि अचूक सांगू शकता। तसंच वह्यांचा जो गट्टा आहे, त्या वह्यांच्या गट्ट्यामध्ये किती वह्या आहेत, अर्धा डझन वह्या आहेत का, 2 डझन वह्या आहेत का, 10 वह्या आहेत का, 15 वह्या आहेत का, 25 वह्या आहेत का, ह्या तुम्ही अचूक आणि नेमकं सांगू शकता। आणि तसंच त्या किल्ल्यांच्या बंचमध्ये किती किल्ले आहेत हे तुम्ही अचूक आणि नेमकं सांगू शकता। तुम्हाला आता काय समजावून सांगायचंय की ह्या तिन्ही जर आकृतीला तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ह्या तिन्ही आकृत्या कशामध्ये येत्या, समूहामध्ये येते। फुलांचा समूह आहे, किल्ल्यांचा समूह आहे आणि वह्यांचा समूह आहे, आणि ह्या समूहामधल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही अचूक आणि नेमक्या सांगू शकता। आणि ह्यावरूनच संचची व्याख्या आहे। ती व्याख्या अशी आहे की ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना म्हणायचं संच। कळतंय का, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना काय म्हणायचं, संच। आता ह्या 3 आकृतीमध्ये बघा, ह्या 3 आकृत्यामधले घटक जे आहेत, म्हणजे फुलं असतील, चाव्या असतील, वह्या असतील, ते आपण अचूक आणि नेमक्या सांगू शकतो। म्हणून ह्या तिन्ही समूहांना आपण संच म्हणू शकतो। काय म्हणू शकतो, संच म्हणू शकतो। समजले का संचची व्याख्या, ज्या समूहातील घटक आपण अचूक आणि नेमके सांगू शकतो त्या समूहाला म्हणायचं संच। आता एक दुसरं उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की संच कशाला म्हणायचं नाही। आता आपण एक उदाहरण घेतलं की आपल्या वर्गातील शूर मुले। आता बघा, आपल्या वर्गातल्या मुलांचा जर आपण चेहरा बघितला तर आपल्याला समजणार आहे का हा मुलगा शूर आहे, धाडसी आहे, निर्भय आहे, सांगू शकत नाही। म्हणून वर्गातील शूर मुलांचा जो समूह आहे तो समूह संच होऊ शकत नाही, जर आपण समूहातील घटकांना अचूक आणि नेमकं सांगू शकत नसेल तर तो समूह संच होऊ शकत नाही। समजतंय का। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काय घेऊया, वर्गातील निरोगी मुले। आता मुलांचा चेहरा बघून आपण सांगू शकतो का हा मुलगा निरोगी आहे, हा मुलगा रोगट आहे, हा मुलाचं आरोग्य चांगलं नाही, आपण सांगू शकतो का, नाही। म्हणजे हा मुलांचा समूह जरी असला तरी तो संच होऊ शकत नाही। का होऊ शकत नाही, कारण त्या वर्गातल्या निरोगी मुलांना आपण अचूक आणि नेमक्या पद्धतीने सांगू शकत नाही, कारण त्या वर्गातल्या मुलांना आपण डेफिनेटली आणि क्लिअरली आयडेंटिफाय करू शकत नाही। म्हणून त्या मुलांचा जरी तो समूह असला तरी तो संच होऊ शकत नाही। सर्वांना समजली का संचची व्याख्या, खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही। पुढलं उदाहरण बघा, एका वर्षाचे महिने। आता एका वर्षामध्ये किती महिने आहेत, 12 महिने आपण अॅक्युरेटली आणि करेक्टली सांगू शकतो, म्हणजे हा महिन्यांचा संच होऊ शकतो। पुढलं उदाहरण काय दिले बघा यांनी, पहिले 10 नंबर। आता पहिले 10 नंबर आपण लगेच सांगू शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हा पण समूह संच होऊ शकतो। पुढे उदाहरण काय दिलंय, आपल्या सूर्यमालेतील ग्रह, म्हणजे काय, प्लॅनेट्स इन सोलार सिस्टीम, आपल्या ग्रहमालेमध्ये किती ग्रह आहेत हे आपण अॅक्युरेट सांगू शकतो, म्हणून हा सुद्धा समूह संच होऊ शकतो। खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही। ज्या समूहातील घटक आपण अॅक्युरेटपणे, नेमकेपणे आणि अचूकपणे सांगू शकतो त्या समूहाला काय म्हणायचं, संच म्हणायचं। आता हा संच लिहायचा कसा, त्याचे घटक कुठे लिहितात
ते आपण काय करूया आता बघूया. आता आपण काय करूया एका उदाहरणावरून समजून घेऊया की संचाला नाव कसं दिलं जातं, संचातले घटक कशामध्ये लिहिले जातात आणि त्या घटकांना काय नाव दिलं जातं हे काय करूया आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. पहिलं उदाहरण काय दिले बघा, सेट ऑफ नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्येचा संच. आता नैसर्गिक संख्येचा संच कसा दाखवलाय बघा, नैसर्गिक संख्या n या अक्षराने दाखवतात म्हणून n इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आहे, हा महिरपी कंस आहे आणि नैसर्गिक संख्या कुठून चालू होते, 1 पासून चालू होते. 1 2 3 4 आणि डॉट 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 केलंय आणि प्रत्येक संख्येमध्ये काय दिलाय, कॉमा दिलाय. 1 2 3 4 आणि पुढे डॉट डॉट चालतं काय, पुढे इन्फिनिटी पर्यंत जाते. आता ह्यावरून काय मला सांगायचंय बघा, यावरून मला सांगायचंय की हा जो संच आहे नैसर्गिक संख्येचा संच, ह्या संचाला जे नाव दिलेलं आहे ना, ते नाव देण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतल्या पहिल्या लिपीचा वापर केलेला आहे. काय केलाय, पहिल्या लिपीचा वापर बघा इथं कॅपिटल एन, कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल आय वापरलाय. म्हणजे संचाला नाव देण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतल्या पहिल्या लिपीचा वापर केला जातो. समजते का, संचाला नाव देण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतला पहिल्या लिपीचा वापर केला जातो. आणि हा जो संच आहे, ह्या संचामधले जे घटक आहेत, ह्या घटकांना दर्शवण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतल्या दुसऱ्या लिपीचा वापर केला जातो. म्हणजे काय, स्मॉल लेटरचा वापर केला जातो. म्हणजे काय केलं जातं बघा, स्मॉल ए बी सी झेड पर्यंत इंग्रजी वर्णमालेतल्या दुसऱ्या लिपीचा काय केला जातो, वापर केला जातो. आता संचातले घटक, आता ज्यावेळेस आपण गुणधर्म पद्धत बघल त्या टायमाला तुम्हाला काय होईल, संचातील घटक म्हणजे काय समजून येईल. आता आपण एक अत्यंत महत्वाचा बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. तो कन्सेप्ट असा आहे की जर दिलेली एखादी गोष्ट बघा, जर दिलेली एखादी गोष्ट आपल्या संचाची घटक असेल किंवा इलेमेंट असेल तर ती गणिती भाषेमध्ये कशी मांडायची, किंवा जर दिलेली एखादी गोष्ट आपल्या संचाची जर घटक नसेल तर तिला गणिती भाषेमध्ये कसं मांडायचं हे आपण काय करणार आता शिकणार आहे. त्यासाठी आपण काय करूया, एक सिंपल उदाहरण घेऊया. ते उदाहरण तुम्हाला समजलं की आता मी जे काय म्हणलो ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा उदाहरण मी ते लिहून ठेवलेलं आहे. उदाहरण काय बघा, महाराष्ट्रातील जिल्हे, हा संच आहे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा. समजतंय का, ज्या समूहातील घटक आपण अचूक आणि नेमके सांगू शकतो त्या समूहाला काय म्हणतात, संच. मग आपण महाराष्ट्र राज्यातली जे जिल्हे आहेत 36 ते अचूकपणे आणि नेमके सांगू शकतो, म्हणून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा संच होऊ शकतो. आता इथं बघा थोडं बेसिक समजून घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जे शिकलाय ते तुम्हाला समजायला आणखी सोपं जाईल. आता बघा, हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा संच आहे आणि संच दर्शवण्यासाठी आपण काय करतो, इंग्रजी वर्णमालेतल्या पहिल्या लिपीतील अक्षरांचा वापर करतो. इथं बघा तुम्ही, इथं काय केलेलं आहे, हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा संच आहे आणि ह्या संचाला आपण नाव काय दिलं, इंग्रजी वर्णमालेतल्या पहिल्या लिपीतल्या यम ना आपण काय केलं, दर्शवलेलं आहे. ह्या यमच्या ठिकाणी तुम्ही ए लिहू शकता, बी लिहू शकता, डी लिहू शकता, झेड लिहू शकता. कोणतंही इंग्रजी वर्णमालेतलं पहिल्या लिपीतलं तुम्ही अक्षर वापरू शकता. यम लिहावा असं काही इथं बंधन नाही. फक्त आता महाराष्ट्र शब्द हा यम पासून सुरू होतो म्हणून मी काय केलं, यम लिहिलं. तुम्ही यमच्या ऐवजी इथं ए जरी लिहिलं तरी फरक पडत नाही. समजलं का, संच दर्शनासाठी इंग्रजी वर्णमालेतल्या पहिल्या लिपीतल्या अक्षरांचा वापर करायचा. आता जे संचातले घटक आहेत ते घटक काय करायचे, महिरपी कंसात लिहायचे, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. आणि ते कोणते घटक आहेत, आता महाराष्ट्रातले जिल्हे सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा हे काय आहेत, महाराष्ट्रातले जिल्हे. हे जिल्हे काय केले आपण ह्या महिरपी कंसामध्ये मांडले. आता हे जे सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई आहेत हे आहेत संच ए चे घटक. यालाच काय म्हणायचं, संच ए चे घटक. यालाच इंग्लिशमध्ये इलेमेंट म्हणतात. काय म्हणतात, इलेमेंट म्हणतात. म्हणजे पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा हे काय आहेत, संच ए चे, सेट ए चे काय आहेत, इलेमेंट आहेत. समजलं का आता, म्हणजेच सोलापूर हा संच ए चा घटक आहे, कोल्हापूर संच ए चा घटक आहे, पुणे संच ए चा घटक आहे, मुंबई संच ए चा घटक आहे. आता आपण जे म्हणतोय सोलापूर हा संच ए चा घटक आहे, ह्याला गणिती भाषेमध्ये कसं मांडायचं हे आता तुम्हाला मी काय करतो, दाखवतो. बघा, सोलापूर हा संच ए चा घटक आहे किंवा सोलापूर इज अ इलेमेंट ऑफ सेट ए. हे कसं लिहायचं हे तुम्हाला आता मी दाखवतो. बघा, हे असं लिहायचं, सोलापूर इज इलेमेंट ऑफ सेट ए. समजतंय का, ह्या पद्धतीनं काय करायचं, लिहायचं. सोलापूर इज इलेमेंट ऑफ सेट ए म्हणायचं. समजतंय का, सोलापूर इज इलेमेंट ऑफ सेट ए म्हणजे सोलापूर हा संच ए चा घटक आहे. ही गणिती भाषेमध्ये असं मांडायचं. समजतं. दुसरं उदाहरण घ्या आपण. दुसरं उदाहरण काय आहे, पुणे.
पुणे हा संचयचा घटक आहे. आता ह्याला गणिती भाषा कसं लिहायचं, असं लिहायचं, पुणे बिलॉंग्स ए. समजतंय का? पुणे इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. याचा अर्थ काय, ह्याला कसं वाचायचं, पुणे इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. पुणे हा संच ए चा घटक आहे. समजलं का? खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाही. फक्त गणिती भाषेमध्ये जे एलिमेंट आहे हे दाखवण्यासाठी कुठले लेटर वापरतात, हे लेटर वापरतात. आता आपण काय करूया, एक दुसरं उदाहरण घेऊया, केरळ. काय उदाहरण घेऊया, केरळचं. आता मला सांगा, केरळ ही महाराष्ट्राचा जिल्हा आहे का? नाही. मग हा महाराष्ट्राचा जिल्हा नाही तर हा महाराष्ट्र ह्या संचाचा घटक होऊ शकतो का? नाही. मग याला कसं लिहायचं, केरळ नॉट बिलॉंग्स टू सेट ए. कसं लिहायचं, केरळ नॉट बिलॉंग्स टू सेट ए. नॉट इक्वल टू असले आपण काय करतो, मध्ये ऍडव्रेस मारतो. तसंच तिथं सुद्धा काय करायचं, जर संचाचा घटक नसेल तर ह्या बिलॉंग्स टूच्या चिन्हामध्ये काय करायचं, तिरकी रेष मारायची. म्हणजे काय येणार, केरळ हा संच ए चा घटक नाही. म्हणजे तुम्ही ह्याला कसं वाचणार, केरळ इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. समजलं का कसं वाचायचं, केरळ इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. आता आपण काय करूया, हे 3 उदाहरणं सोडूया म्हणजे तुम्हाला आणखी जास्त समजून येईल. बघा आता समजा मी काय म्हणलो, -5. काय म्हणलो मी, -5 हा संच यांचा घटक आहे का नाही ते सांगा. -5 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. तुम्ही काय म्हणणार इथं, -5 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन. -5 हा संच यांचा घटक नाही. का घटक नाही, कारण -5 ही ह्या संचामध्ये मोडतच नाही. म्हणजे घेऊया 10. आता 10 ह्या होल नंबर मध्ये मोडतोय का, मोडतोय, कारण होल नंबर हा 0 पासून इकडे इन्फिनिटी पर्यंत जातो. म्हणजे 10 हा डब्ल्यू चा काय आहे, घटक आहे, एलिमेंट आहे. मग तुम्ही कसं लिहिणार, 10 बिलॉंग्स टू डब्ल्यू. 10 बिलॉंग्स टू सेट डब्ल्यू. मराठीमध्ये कसं वाचणार तुम्ही, 10 हा संच डब्ल्यू चा घटक आहे. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. अशा पद्धतीने घटक आहे का घटक नाही हे आपण एकदम व्यवस्थित आणि एकदम डिटेलमध्ये शिकलेलो आहे. आता आपण बघूया संचाचे प्रकार. संचाचे 2 मुख्य प्रकार आहेत, ते कोणते आहेत आपण आता बघूया. आता आपण बघूया पहिली मेथड. पहिल्या मेथडचं नाव काय आहे बघा, लिस्टिंग मेथड. तिलाच म्हणायचं रोस्टर मेथड आणि तिलाच मराठीमध्ये म्हणायचं यादी पद्धती. आता बघा, लिस्ट करणे म्हणजे काय, यादी बनवणे. जसे आपण किराणा सामानाची यादी बनवतो ना, सेम त्या टाइप मध्ये ह्या पद्धतीमध्ये सुद्धा काय करायचं असतं, यादी बनवायची असते. आता ती कशी बनवायची हे आपण काय करूया, ह्या 2 उदाहरणावरून समजून घेऊया. एकदम सिंपल मेथड आहे, काय सुद्धा अवघड नाही. हे 2 एक्झाम्पल समजले की तुम्हाला लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड समजायला काय अवघड जाणार नाही. बघा पहिलं एक्झाम्पल काय दिलंय, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. म्हणजे काय, 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्येचा संच बनवा. आणि तो संच कशामध्ये बनवायचा आहे, यादी पद्धतीने बनवायचा आहे किंवा लिस्टिंग मेथड बनवायचा आहे. मग कसं करणार तुम्ही, आता तुम्हाला माहिती, संच दर्शनासाठी आपण काय करतो, कॅपिटल लेटरचा वापर करतो, इंग्रजी वर्णमालेतल्या पहिल्या लिपीचा. मग काय म्हणू शकता तुम्ही इथं, मी काय करतो, ए लिहितो. काय लिहितो, ए. तुम्ही ते एच्या ऐवजी बी लिहा, सी लिहा, झेड लिहा, पण कॅपिटल लेटर वापरायला विसरायचं नाही. मग काय आलं, कॅपिटल ए इज इक्वल टू. आता संचातील घटक म्हणजे काय, ऑड नंबर आपल्याला काय करायचे, लिहायचे. मग आपण कशामध्ये घेतो, संचातील घटक महिरपी कंसात घेतो. लिहा मग महिरपी कंसात. बघा 1 आणि 10च्या मध्ये ऑड नंबर किती आहेत बघा. पहिला ऑड नंबर, ऑड म्हणजे विषम संख्या. पहिली विषम संख्या कुठली आहे, 3. दुसरी 5, तिसरी 7, चौथी 9. ह्या 4 विषम संख्या, ह्या 4 ऑड नंबर्स काय आहेत, ह्या 1 ते 10 मध्ये आहेत. ह्यालाच म्हणायचं लिस्टिंग मेथड. आता अजून एक लक्षात ठेवा, लिस्टिंग मेथड मध्ये क्रम महत्वाचा नाही. म्हणजे तुम्ही हे जे ऐवजी असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं. कसं, 7, 9, 3, 5. तुम्ही कोणत्याही क्रमाने जरी मांडणी केली तरी काय फरक पडत नाही. ह्यालाच म्हणायचं लिस्टिंग मेथड. आता दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण काय दिलंय, सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड रिमेंबर. म्हणजे रिमेंबर शब्दातील अक्षरांचा संच कुठल्या मेथडने बनवायचा आहे, यादी पद्धतीने बनवायचा आहे. मग तो कसा येणार बघा, संचाला नाव द्यावं लागणार. मग नाव कसं देतो, कॅपिटल लेटरनं द्या. मग कॅपिटल लेटरनं आपण काय करूया, आर देऊया.
आता मी काय केलं, आर नाव दिलं. आता काय करायचं, संचयातील घटक आपण कशामध्ये लिहितो, महिरपी कंसात लिहितो. मग आता महिरपी कंसामध्ये लिहायचे. ह्या यादी पद्धतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही सामानाची यादी करता त्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट डबल डबल लिहिता का? समजा साखर वरी बी लिहिली, मध्ये बी लिहिली, खाली बी लिहिली, किंवा शेंगदाणा तुम्ही वरी पण लिहिलं, खाली पण लिहिलं, मध्ये पण लिहिलं. तुम्ही एकच गोष्ट दोनदा लिहिता का? नाही. म्हणजे जरी समजा आपल्या आईनं आपल्याला 2 वेळा सांगितलं, साखर लिहिली का, साखर लिहिली का, म्हणून आपण 2 वेळा साखर साखर लिहितो का? नाही. म्हणजे एक गोष्ट आपण फक्त किती वेळा लिहितो? एक वेळा लिहितो. इथं सुद्धा आपल्याला तसंच करायचंय. आपल्याला काय करायचंय, आता हा रिमेंबर शब्द आहे. ह्या रिमेंबर शब्दामध्ये आर पण डबलदा आलंय, ई 3 वेळा आलंय, एम 2 वेळा आलंय, तर हे डबल डबल लिहायचं नाही. आर फक्त एकच वेळा लिहायचं, ई फक्त एकच वेळा लिहायचं, एम एकच वेळा लिहायचं, आणि ही बी सुद्धा काय करायचं, एक वेळेस लिहायचं. जरी ह्या शब्दामध्ये ते अक्षर रिपीट जरी झालं तरी आपण रिपीट लिहायचं नाही. त्यालाच म्हणायचं लिस्टिंग मेथड किंवा यादी पद्धती. बघा आता कसं लिहायचं. आर, आता इकडे बघा, संचयातील घटक आपण काय करतो, स्वल्पविरामने कॉमा देऊन काय करतो, वेगवेगळे करतो. पहिला आर, कॉमा, दुसरा काय आहे, ई, कॉमा, तिसरा काय आहे, एम, आणखी काय शिल्लक राहिला, बी शिल्लक राहिला, कॉमा बी. आणखी कुठले वेगळे शब्द आहेत का? नाहीत. म्हणजे तुमच्या रिमेंबर या शब्दाचा यादी पद्धतीने संच काय तयार झाला, आर, कॉमा, ई, कॉमा, एम, कॉमा बी. समजलं का? अक्षर जरी रिपीट झालं शब्दामध्ये तरी ते यादी पद्धतीमध्ये रिपीट लिहायचं नाही. ह्यालाच म्हणायचं यादी पद्धती. खूप सिंपल आहे. ज्यावेळेस 1.1 आपण शिकू त्यावेळेस तुम्हाला आणखी व्यवस्थित समजून येईल. समजलं का? डबल डबल लिहायचं नाही, आणि क्रम उलटा सुलटा झाला तरी सुद्धा चालतो. ह्यालाच म्हणायचं लिस्टिंग मेथड. आता बघूया आपण दुसरी मेथड. दुसरी मेथड काय आहे बघा, रोल मेथड, सेट बिल्डर फॉर्म, आणि तिलाच म्हणायचं गुणधर्म पद्धती. आता बघा नावातच काय लिहिलंय, गुणधर्म. म्हणजे ह्या मेथडमध्ये आपण पहिल्या मेथड सारखी लिस्ट करत बसणार नाही. ह्या मेथडमध्ये काय करायचं, लिस्ट करण्याऐवजी त्या संचामध्ये जे घटक आहेत त्या घटकाचा काय करायचा, इथं गुणधर्म लिहायचा आहे. कारण नाव काय म्हणलंय, गुणधर्म पद्धती. म्हणजे इथं काय करावं लागणार आपल्याला, त्या संचातील घटकाचा गुणधर्म लिहायचा. पहिल्या मेथडमध्ये आपण काय करायचो, संचातील घटक ऍज युजल लिस्टमध्ये लिहायचो, पण इथं लिस्टमध्ये लिहायचे नाहीत घटक. इथं काय करायचं, त्या घटकांचा गुणधर्म लिहायचा. 1, 2, 3 उदाहरणं समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला ही मेथड काय होईल, एकदम सिंपल समजून जाईल. तर बघा, आपण संच काय करतो, इंग्रजी अक्षरातल्या पहिल्या लिपीने लिहितो. संच मी दर्शवतो. ए हा एक काय आहे, संच आहे. समजतंय का? ए हा काय आहे, एक संच आहे. आणि संचातील घटक आपण कशामध्ये दाखवतो, महिरपी कंसामध्ये लिहितो. आता इथं काय करायचंय, इथं आपल्याला लिस्ट बनवत बसायची नाही. इथं आपल्याला काय करायचंय, त्या इलेमेंटचे, त्या घटकाचे गुणधर्म लिहायचे. बाबा तो ऑड नंबर आहे का, इव्हन नंबर आहे का, प्राईम नंबर आहे का, तो कुठल्या लेटरचा वर्ड आहे, हे काय करायचंय आपल्याला इथं लिहायचंय. आता त्यासाठी काय करायचं बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक लेटर कन्सिडर करायचं कुठलं तरी. आता संचातील घटक दर्शवण्यासाठी आपण काय करतो, इंग्रजी वर्णमालेतल्या दुसऱ्या लिपीतील अक्षराचा वापर करतो. संच दाखवण्यासाठी पहिल्या लिपीचा वापर करायचा, आणि संचातले घटक दाखवण्यासाठी दुसऱ्या लिपीचा वापर करायचा. समजा मी काय करतो, स्मॉल ए ही लेटर वापरतो. कुठलं लेटर वापरतो, स्मॉल ए. स्मॉल एच्या ऐवजी तुम्ही बी, सी, डी, झेड पर्यंत कुठलंही अक्षर वापरू शकता, काय फरक पडत नाही. याचा अर्थ काय होतो, संच ए मध्ये ए हा काय आहे, घटक आहे, आणि ह्या घटकाचा आपल्याला काय करायचं आहे, गुणधर्म लिहायचा आहे. आणि गुणधर्म लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, ते उभी रेष मारावं लागते. काय मारावं लागते, उभी रेष. ह्या उभ्या रेषेला म्हणायचं सच दॅट. काय म्हणायचं, सच दॅट. ह्या उभ्या रेषेचं वाचन कसं करायचं, सच दॅट म्हणून करायचं. आणि ह्या उभ्या रेषेच्या पुढं काय करायचं, ह्या इलेमेंटचा गुणधर्म लिहायचा. काय गुणधर्म लिहायचा बाबा, ए इज, समजा ए इज काय आहे, प्राईम नंबर आहे. तुम्ही काय लिहिणार, ए इज अ प्राईम नंबर. किंवा ए तुमचा काय आहे, विषम संख्या असेल तर तुम्ही काय लिहिणार, ए इज अ ऑड नंबर. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. आपण काय करूया, आता एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला काय होईल, मेथड समजून जाईल. पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला त्यांनी संच ए दिलाय, आणि संच ए चे घटक काय दिलेत, 3, 5, 7, 9. आता इथं आपल्याला काय करायचंय, ह्याचा गुणधर्म ओळखायचा आपल्याला. हा गुणधर्म आपल्याला ओळखता आलाच पाहिजे, तरच आपल्याला गुणधर्म पद्धत किंवा रूल मेथड समजणार आहे. आता तुम्ही जर बघितलं 3, 5, 7, 9 या काय आहेत, त्या 1 ते 10च्या मधल्या विषम संख्या आहेत. काय त्या विषम संख्या. विषम संख्याला काय म्हणतात, ऑड नंबर. मग आता तुम्ही हे लिहिणार कसं, हे आता त्यांनी संच ए दिलाय म्हणून काय करणार तुम्ही, संच ए इज इक्वल टू
महिरपी कंसामध्ये. आपल्याला इथं काय करायचं बघा, आपल्याला इथे एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं आहे. आपल्याला काय करायचं, एक चल कन्सिडर करायचं आहे. कशासाठी कन्सिडर करायचं आहे, तर ह्या संचातील घटकाचा गुणधर्म लिहिण्यासाठी. कशासाठी, संचातील घटकाचा गुणधर्म. कारण मेथड कुठली आपली, गुणधर्म मेथड आहे. म्हणून गुणधर्म लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा आहे. आता मी काय करतो, एक व्हेरिएबल कन्सिडर करतो बी. आता एक लक्षात ठेवा, संचातील घटक आपण इंग्रजी वर्णमालेतील दुसऱ्या लिपीतील अक्षरांना काय करतो, दर्शवतो. म्हणून हा बी मी काय केला, दुसऱ्या लिपीत लिहिला. आता ह्या बीचा काय करायचं, आपल्याला गुणधर्म लिहायचा आहे. बी काय झाला तुमचा, आता इलेमेंट झाला. आणि ह्या इलेमेंटचा गुणधर्म काय आहे, हे इलेमेंटचा गुणधर्म लिहिण्यासाठी आपण काय करतो, इथे एक उभी रेष मारतो. ह्या उभी रेषेला काय म्हणायचं, सचद्या. आणि ह्या बीचा काय करायचा, गुणधर्म लिहायचा. गुणधर्म काय आहे, ही जी संख्या आहेत, ह्या संख्या 1 आणि 10च्या मधल्या विषम संख्या येत्या. म्हणजे काय, बी इज अ ऑड नंबर बिटवीन 1 and 10. काय लिहा तुम्ही आता इथं आपण लिहायचं, बी इज ऑड नंबर बिटवीन 1 and 10. 1 ते 10च्या मधल्या विषम संख्या आहेत. खूप सिंपल आहे, का सुद्धा अवघड नाही. काय करायचं, एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं, कुठलंही करायचं. स्मॉल ए करा, स्मॉल बी करा, काय फरक पडत नाही. आणि पुढे काय करायचं, उभी रेष मारायची. आणि उभी रेष मारून हा जो बी आहे तो बी आहे असा पुढे लिहायचा. आणि ह्या बीचा काय गुणधर्म आहे, की बाबा ही ऑड नंबर आहे. कुठून, 1 ते 10च्या मधल्या ऑड संख्या येत्या. आणि तेच काय केलं आपण, लिहून काढलं. दुसरं उदाहरण बघा, आणखी व्यवस्थित समजून जाईल. काय आहे दुसरं उदाहरण बघा, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय दिले, 2 3 4 5 6 7 8 9. ह्या काय त्या 1 ते 10च्या मधल्या नैसर्गिक संख्या येत्या. मग आता ही रूल मेथडनं कसं लिहायचं बघा, ही बी दिले म्हणून बी घ्यायचं. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय करायचं, आता एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा. करा एखादा व्हेरिएबल कन्सिडर, सी व्हेरिएबल कन्सिडर करतो मी. पुन्हा काय करायची, उभी रेष मारायची. पुन्हा सी आहे असा लिहायचा. काय करायचा, आहे असा लिहायचा. लिहा मग सी आहे असा. पुढे काय करणार, ह्या सी चा गुणधर्म लिहायचा. काय गुणधर्म लिहायचा, इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. पण आता आपण काय करूया, एका दुसऱ्या मेथडने लिहूया. समजतंय का, इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10 असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. पण दुसरी मेथड काय आहे बघा. आता काय करायचं, एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं. आपण काय करूया, एक्स ही व्हेरिएबल कन्सिडर करूया. हा एक्स काय रिप्रेझेंट करतो, तुमच्या ह्या 2 ते 9 पर्यंतच्या सगळ्या संख्येला एक्स काय करतो, रिप्रेझेंट करतो. आता काय करायचं, उभी रेष टाकायची आणि ह्या एक्सचा गुणधर्म लिहायचा. आता हा जो एक्स आहे, हा एक्स काय आहे, नैसर्गिक संख्यांचा संच आहे. मग काय म्हणणार आपण, एक्स बिलॉंग्स टू एन. म्हणजे ह्या सगळ्या संख्या काय आहेत, त्या नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये मोडतात. पण कुठून कुठपर्यंत आहे त्या, ते पुढे लिहायचं. फ्रॉम 1 to 10. 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान आहेत. अशा पद्धतीने काय करायचं, हे लिहायचं. हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. खूप सिंपल आहे, का सुद्धा अवघड नाही. एक व्हेरिएबल मानायचं, त्या व्हेरिएबलचा गुणधर्म लिहायचा. काय गुणधर्म आहे, ही नैसर्गिक संख्या आहे. आणि ही नैसर्गिक संख्या असून ती असून ही 1 आणि 10च्या मधल्या संख्या येत्या. हेच आपण काय केलं इथं दाखवलं. आता तिसरं उदाहरण बघा. तिसऱ्या उदाहरणात काय दिले बघा त्यांनी, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 3 5 7. आता बघा 2 काय आहे, इव्हन नंबर आहे. 3 काय आहे, ऑड नंबर आहे. म्हणजे इव्हन आणि ऑडचा इथं काय संबंध येणार नाही. 4च्या 4 संख्या काय, त्या प्राईम नंबर आहेत. त्या प्राईम म्हणजे काय, मूळ संख्या आहे त्या. मग आपण काय करणार, आता काय म्हणणार तुम्ही इथं, सी इज इक्वल टू मध्ये आपल्याला काय करू, एक्स काही म्हणा, काय फरक पडत नाही. एक व्हेरिएबल मानला सच दॅट त्या व्हेरिएबलचा काय करायचा, गुणधर्म लिहायचा. काय गुणधर्म येणार, एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. खूप सिंपल आहे. अशा पद्धतीने काय करायचं, गुणधर्म जो आहे तो गुणधर्म लिहायचा. एकदम सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता आपण काय करूया, 1.1 सोडूया, म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित समजून जाईल. प्रॅक्टिस सेट 1.1 मला पहिला प्रश्न काय म्हणते बघा, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टेड फॉर्म. म्हणजे काय, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला प्रश्न काय म्हणले बघा, सेट ऑफ इव्हन नंबर्स, समसंख्येचा संच लिहा. आता काय करायचं, संचाला नाव घेऊया आपण,
कॅपिटल अक्षर मधला ए घेऊया, कुठलाही घ्या काय फरक पडत नाही, बी घ्या, सी घ्या, डी घ्या, झेड घ्या, काही घ्या. आता महिरपी कंस, पण आता कसं लिहायचंय, यादी पद्धतीने लिहायचंय, त्यामुळे इथे काय रूल वापरायची आवश्यकता नाही, गुणधर्म वापरायची आवश्यकता नाही. इव्हन नंबर कुठला आहे पहिला, 2, 4, 6, 8, 10 आणि हे त्यांनी सांगितलंय का 1 ते 10च्या मधले लिहा किंवा 1 ते 50च्या मधले लिहा, नाही, त्यांनी सांगितलंय संच लिहा. म्हणून इथं काय करायचं, डॉट डॉट करायला विसरायचं नाही आणि हा कंस काय करायचा, पूर्ण करायचा. खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाही. 2, 4, 6, 8, 10 टिंब टिंब टिंब, समजलं. इव्हन नंबरचा संच. दुसरं काय म्हणतंय, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 15. सममूळ संख्या, बघा प्राईम नंबर बी असली पाहिजे ती संख्या आणि इव्हन पण असली पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एकच इव्हन प्राईम संख्या आहे, सममूळ संख्या आहे, ती म्हणजे कुठली आहे, 2. मग आता काय करूया आपण, 1 लिटर म्हणूया, काय म्हणूया, झेड इज इक्वल टू, फक्त 2 ही एक अशी संख्या आहे जी इव्हन आणि प्राईम आहे. ही झाली याचं उत्तर. समजलं का, खूप सिंपल आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, काय म्हणले, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर, ऋण पूर्णांक संख्या लिहा, म्हणजे काय, वजा पूर्णांक संख्या लिहायची का. मग वजा पूर्णांक संख्या कुठली आल्या, आपण लिहूया. आपण कुठलंही लेटर तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. -1, -2, -3, -4 टिंब 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 टिंब, -5, -10 अशा वजापर्यंत अनंत संख्या असणार. इंटिजर संख्या माहिती ना, वजा अनंतापासून अधिक अनंतापर्यंत जातात. पण ह्यांनी फक्त काय सांगितलंय, निगेटिव्ह इंटिजर सांगा, म्हणजे -1, -2, -3, -4 असं टिंब टिंब म्हणजे काय, अनंतापर्यंत ह्या संख्या जाणार. ही आहे तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. चौथा काय म्हणते बघा, 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम, म्हणजे 7 सूर लिहा आपले. 7 सूर काय आले, आपण काय करूया, येस म्हणूया. संचाला नाव कुठलंही देऊ शकता, फक्त काय पाहिजे, कॅपिटल लेटर मधलं पाहिजे. मग लिहा, मग सा रे मी, हे काय आहेत, 7 सूर आहेत. झालं. अशा पद्धतीने काय करायचा, प्रश्न सोडवायचा आहे. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता बघा दुसरा प्रश्न, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड, म्हणजेच काय, खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आता पहिला प्रश्न काय दिला बघा, 4/3 बिलॉंग्स टू क्यू, म्हणजे काय, 4/3 हा संच क्यूचा इलेमेंट आहे, संच क्यूचा घटक आहे. हेच इंग्लिश मध्ये लिहायचं. लिहा मग काय येणार, मग इथं 4/3 is an element of set Q. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. पुढे बघा काय म्हणलंय, -2 नॉट बिलॉंग्स टू एन, एन म्हणजे काय, नॅचरल संख्या. मग आता तुम्ही कसं लिहिणार, उत्तर सेम यासारखं लिहिणार. आता इथं कसं चिन्ह आलंय, नॉट एन इलेमेंट चिन्ह आलंय. मग लिहायचं आहे असं, मग काय येणार, मग -2 इज नॉट एन इलेमेंट ऑफ सेट एन. -2 हा संच यांचा घटक नाही. समजलं का, अशी आडवी रेषा आली म्हणजे काय, घटक नाही. नॉट एन इलेमेंट ऑफ सेट एन. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आता तिसरा प्रश्न काय म्हणले बघा, P इज इक्वल टू, आता हा स्मॉल लेटर मधला P आहे बरं का, कारण दोन्ही बी तुम्हाला काय आता सारखं दिसणार आहे. हा P इज इक्वल टू, हा P काय केलाय, व्हेरिएबल मानलाय. P सच दॅट P इज अन ऑड नंबर. आता हे जसं आपण म्हणलो तसं काय करायचं, लिहायचं. काय लिहिणार तुम्ही मग, हा P काय आहे, संच आहे. सेट P, उत्तर काय येणार ह्याचं, सेट P इज अ सेट ऑफ ऑल पीज. समज बघा, हा जो P आहे ना, तो हा P आहे आणि हा जो P आहे तो हा कॅपिटल मधला P आहे. समजतंय का, समजतंय का. आता बघा, हा जो P आहे तो P काय आहे, एक संच आहे. पण हा P कोणाचा संच आहे, ह्या स्मॉल P मधल्या इलेमेंटचा संच आहे. मग तेच आपण इथे लिहिलं बघा, सेट P इज अ सेट ऑफ ऑल पीज, म्हणजे काय, हा संच P हा ह्या मानलेल्या व्हेरिएबलचा संच आहे, मानलेल्या व्हेरिएबलचा संच आहे. आता ही मानलेले व्हेरिएबल काय आहे ते पुढे आपण काय करायचं, सांगायचं. ते कसं सांगतो आपण, आता ह्या चिन्हाचा वापर करायचा. हे चिन्हाला काय म्हणतो आपण, सच दॅट म्हणतो. काय म्हणतो, ऑल पीज सच दॅट P is an odd number. P is an odd number.
थोडस एक बार रिपीट करा, मग तुम्हाला आणखीन एक बार समजून जाईल. तर आपला काय करूया आपण तिसरा प्रश्न घेऊया. तिसऱ्या प्रश्न तुम्हाला काय सांगितलंय, लिस्टिंग मेथडची 2 उदाहरणं आणि रूल मेथडची 2 कोणतीही उदाहरणं लिहा. कोणतीही उदाहरणं लिहा. लिस्टिंग मेथड आपण शिकवताना 2 उदाहरणं घेतली होती आणि रूल मेथड शिकवताना पण आपण उदाहरणं घेतली होती, किंवा आता जी आपण उदाहरणं घेतली होती त्यातलं कुठलीही 2 एक्झाम्पल लिहा, काय फरक पडत नाही. खूप सिंपल आहे. आपण काय करूया, चौथा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न काय म्हणला बघा, खाली दिलेले संच यादी पद्धतीने लिहा, म्हणजे लिस्टिंग मेथडने सोडवा. आता ह्या गणितासाठी थोडं जनरल नॉलेजची आवश्यकता आहे बरं का. तुम्हाला थोडं जनरल नॉलेज माहित असेल तर ह्यातले प्रश्न सोडवता येतील. बघा ते प्रश्न कुठले आहेत. पहिला प्रश्न काय दिला बघा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर म्हणजे काय, भारतीय सौर वर्षातल्या महिन्यांचा संच लिहा. आता भारतीय महिने कुठले आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, हे जे महिने आहेत हे काय आहेत, आपले भारतीय महिने आहेत. त्याचा काय करा, संच करा. मग करा संच. आता संचाला काय करायचं, कॅपिटल अक्षरांना नाव द्यायचं. दिलं इज इक्वल टू महिने कंसामध्ये लिहा मग चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. आता हे जे महिने आहेत ते पुस्तकाच्या पाठीमागे जे उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये दिलेत ते तुम्ही काय करा, लिहा. काय सुद्धा अवघड नाही. लिस्ट फक्त करायचे, बाकी काय करायचं नाही. दुसरा प्रश्न काय म्हणलाय बघा, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ह्या शब्दातील अक्षरांची यादी करा. आता तुम्हाला माहिती, यादी करताना आपण एकच अक्षर रिपीट करत नाही. एक घेतलेलं अक्षर फक्त एकदाच वापरतो. बघा मग इथं COMPL. आता ई पुढे एम आलंय, एम डबल यायचं नाही, ई पण डबल झाला, लिहायची गरज नाही. एन लिहायचं, टी लिहायचं. ही झालं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसरा प्रश्न काय म्हणलाय बघा, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. मानवाच्या ज्ञानेंद्रियाचा संच करा. मानवाला किती ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. नाक, कान, डोळा, जीभ आणि त्वचा. ह्याचा काय करा, संच करा. संच काय करायचा, कॅपिटल अक्षरांना दर्शवायचा. झाला हा प्रश्न. इथं तुम्हाला जनरल नॉलेजची माहिती असणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न बघा, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 मधल्या मूळ संख्येचा संच करा. मूळ संख्या कुठल्या त्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 15, 19. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. 11ला कुठल्या संख्येने भाग जातो का, नाही. 7ला नाही, 13ला पण जात नाही, 19ला पण जात नाही आणि 17ला पण जात नाही. म्हणून ह्याला म्हणायचं प्राईम नंबर. पाचवा प्रश्न काय म्हणला बघा, नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. आता पृथ्वीवरच्या खंडांची नावे लिहा. आता तुम्हाला माहिती पृथ्वीवर किती खंड आहेत, 7 खंड आहेत. त्या 7 खंडाची काय करायची, नावं लिहायची. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. हे काय आहेत, 7 खंड आहेत. ह्या 7 खंडाची काय करायची, नावं लिहायची. अशा पद्धतीने हा प्रश्न काय करायचा, सोडवायचा. खूप सिंपल आहे. यामध्ये एक्सप्लेन करायची काय आवश्यकता नाही. आता बघूया शेवटचा आणि लास्टचा 5वा प्रश्न. 5वा प्रश्न काय म्हणलाय बघा, रूल मेथडनं काय करा, हे गणित सोडवा म्हणून सांगितलंय. आता पहिला गणित बघा काय दिलंय, ए दिलाय संच. कशाला दिलाय बघा, 1, 4, 9, 16, 25. जर तुम्ही ह्याला व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला असं दिसून येतं की 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचा हा काय आहे, वर्ग दिलेला बघा. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 9 चा 81, 10 चा 100. म्हणजे 1 ते 10 ह्या नैसर्गिक संख्येचा हा काय दिलेला आहे, वर्ग दिलेला आहे. आता हा गुणधर्म आपल्याला कळला. हाच गुणधर्म काय करायचा इथं लिहायचा. कसं लिहायचा मग मेथड गुणधर्माची, इथं काय येणार, ए इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये. आता काय करायचं, एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं. काय करू आपण, एक्स करू, एक्स उभी रेष. आता ह्या एक्सचा काय करायचा, गुणधर्म लिहायचा. काय गुणधर्म आहे एक्सचा, स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर. हेच लिहून टाकायचं. एक्स सच दॅट एक्स इज स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर. खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. दुसरा प्रश्न काय म्हणते बघा, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय दिलंय, 6, 1, 6, 7, 12, 7, 18, 24. म्हणजे 6च्या पाढ्यातल्या संख्या दिल्या त्या, म्हणजे मल्टिपल ऑफ 6 आहे. समजतंय का, म्हणजे 6च्या पटीतल्या संख्या येत्या. 6च्या पाढ्यातल्या म्हणजे काय, 6ने मल्टिप्लाय करणाऱ्या संख्या येत्या. बघा मग आता हे कसं लिहायचं, हे बी इज इक्वल टू, खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. काय केलं आपण, एक व्हेरिएबल मानला. काय म्हणू आपण, व्हेरिएबल एक्स मानू. काय जरी मानलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. आता हा जो एक्स आहे, हा एक्स काय आहे, 6च्या पटीतली संख्या आहे, बरोबर आहे ना. 6च्या पटीतली संख्या आहे. काय करू, एक दुसरं व्हेरिएबल मानू. कारण आपल्याला काय करायचंय, ही जी 6ची पट आहे कुठपर्यंत ही सांगायला पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, एक दुसरा व्हेरिएबल घ्यायचा. आता एक्स बरोबर 6n. आता हा n काय आहे, ही n ही नॅचरल संख्या आहे. हा काय आहे, नॅचरल नंबर. कारण जर ह्या 6ला 1 न गुणलं तर काय होतं, 6 1 6.
6 जर 2 न गुणलं तर 6 दोन्ही 12, 6 जर 3 न गुणलं तर 6 3 18, 4 न गुणलं तर 24, 5 न गुणलं तर 30. म्हणजे n ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे आणि ही n कुठपर्यंत आहे, 8 पर्यंत. 6 8 48. मग इथं काय लिहिणार तुम्ही, n इज लेस दॅन n इक्वल टू 8. n ही 8 किंवा 8 पेक्षा लहान संख्या आहे. अशा पद्धतीने ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. समजलं का, 6n का आलं, कारण 6च्या पटीतली संख्या आहे. या 6ला 1 न गुणलं 6 1 6, 6 2 न गुणलं 6 2 12, 6 3 18. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 ह्या व्हॅल्यू दाखवण्यासाठी आपण काय केलंय, तर दुसरा एक व्हेरिएबल मानला. ते व्हेरिएबल n आहे आणि हा n काय आहे, 1 ते 8 पर्यंत आहे. तेच इथं सांगितलं, n हा 1 ते 8 पर्यंत आहे किंवा 8 पेक्षा लहान आहे. तिसरं एक्झाम्पल बघा काय दिलंय, बघा C इज इक्वल टू, तुम्हाला काय दिलंय, SMILE हे काय दिलेत, अक्षर दिलेत. मग आता आपण बघतो शब्दावरनं अक्षर. आता हा काय आहे, लिस्टिंग मेथड आहे. बघा लिस्टिंग दिलं बघा, C इज इक्वल टू, तुम्हाला काय केलं, ह्या कंसामध्ये SMILE ही काय दिली, ती अक्षर दिले ते. आता आपण लिस्टिंग मेथड मध्ये काय करायचो, शब्दावरनं अक्षर तयार करायचो. आता ह्या अक्षरावरनं काय करायचं, शब्द लिहायचा. आता SMILE हे 5 अक्षर कुठल्या शब्दामध्ये, हे काय करायचं, आपल्याला हुडकून करायचं आहे. तर हे 5 शब्द आहेत स्माइल ह्या शब्दामध्ये. म्हणून आपण काय म्हणाल इथं, C इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये x उभी रेष, x इज अ लेटर ऑफ वर्ड स्माइल, SMILE. हे स्माइल येताना सुद्धा काय करायचं, कॅपिटल मध्ये लिहायचं. का कॅपिटल मध्ये लिहायचं, कारण हे शब्द सुद्धा कशामध्ये आहेत, कॅपिटल मध्ये आहेत. म्हणून हे नाव सुद्धा येताना कसं करायचं, कॅपिटल मध्येच लिहायचं. आता बघा चौथा प्रश्न. चौथा प्रश्न काय बघा, संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे काय आहेत, आठवड्याचे वार आहेत, डेज ऑफ वीक. संपलं, एवढंच आन्सर येणार. काय येणार मग इथं, D इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये x उभी रेष, x इज, x काय म्हणला, व्हेरिएबल म्हणला. आता ही x काय आहे, डेज ऑफ वीक आहे, आठवड्याचे दिवस आहेत, डे ऑफ वीक. इथं वीकची स्पेलिंग येताना चुकायचं नाही. वीकची स्पेलिंग काय आहे, WEEK. वीक म्हणजे काय, आठवडा. पाचवा प्रश्न बघा, पाचवा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न सेम आहे. इथं पण तुम्हाला काय केलेत, अक्षर दिलेत. आता ह्या अक्षरावर काय करायचा, शब्द हुडकायचा. आता बघा ह्या 3 अक्षर असलेला शब्द कुठला आहे, ईट पण शब्द होतो. पाचवा आणि शेवटचा प्रश्न बघा, पाचवा प्रश्न तिसरा प्रश्न कसा आहे, सारखाच आहे. पाचव्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, तुम्हाला हे अक्षर दिलेत, EAET. आता AET अक्षर असलेला शब्द कुठला आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर ईट म्हणजे खाणे हा बी एक शब्द होऊ शकतो आणि टी म्हणजे चहा हा पण दुसरा शब्द होतो. त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक शब्द वापरू शकता. मग काय येणार इथं, एक्स इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये एक्स उभी रेष सच दॅट एक्स इज अ वर्ड ऑफ लेटर टी. इथं टीच्या ऐवजी तुम्ही ईट पण लिहू शकता. टीच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, ईट पण लिहू शकता. कारण ह्या दोन्ही शब्दामध्ये ई, ए आणि टी हे तिन्ही अक्षर ह्या दोन्ही पण शब्दामध्ये येतात. त्यामुळे ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द लिहिला तरी सुद्धा चालतो. अशा पद्धतीने आपला 1.1 हा प्रॅक्टिस सेट एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये मी काय केलेला आहे समजून सांगितलेलं आहे. त्यातनं जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.